तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत। लाल किल्ल्यावरून मोदींचं आज 12वं भाषण आहे। तर लाल किल्ल्यावर सर्वाधिक भाषण करणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत। आज देखील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण, त्यांचं लाल किल्ल्यावरील हे 12वं भाषण असेल। आपल्या या भाषणात यावर्षी नरेंद्र मोदी देशवासियांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं आज भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर मोदींचं भाषण होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील हे 12वं भाषण असेल। देशवासियांना ते संबोधित करतील आणि यावेळी काय नव्या प्रतिज्ञा, काय नवा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशापुढे ठेवतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर याआधी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात देखील या लाल किल्ल्यावरील भाषणातूनच झाली होती। असे अनेक अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातूनच देशासमोर मांडले आणि ते आज देखील तशाच पद्धतीने चालतात। त्यामुळे हा स्वातंत्र्य दिन काय विशेष घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात देशवासियांना काय आवाहन करतात, काय संबोधन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज अभिमानाचे दिवस आहे भारतासाठी। लाल किल्ल्यावर याच अभिमानाची झलक दिसते। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तिरंगामय संपूर्ण परिसर झालेला आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं, भाषण केलं होतं। त्यानंतर 2022, 2023 आणि 2024 अशी त्यांच्या कार्यकाळातली ही दृश्य आपण पाहतोय आणि या प्रत्येक स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव काय होता ते देखील आपण पाहतोय। तर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ्र रंगाचा पेहराव करून पगडी घातली होती। 2022 मध्ये देखील त्यांनी श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करून त्याच्यावर निळ्या रंगाचं जॅकेट आणि पगडी असा पेहराव त्यांचा होता। 2023 मध्ये आणि 24 मध्ये देखील त्यांचे पेहराव समोर येत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज 12वं भाषण आहे लाल किल्ल्यावर आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण त्यांची आतापर्यंतचे लाल किल्ल्यावर भाषणादरम्यान घातलेले पेहराव पाहतोय।